साहित्य: गुलाबजामुनसाठी मावा खवा 1 कप, ताजा कोरडा नाही. मैदा 2 टीस्पून, कॉर्नफ्लॉवर 1 टीस्पून, बेकिंग सोडा चिमूटभर, दूध 2 ते 3 टीस्पून, मळण्यासाठी तूप, तेल तळण्यासाठी, पाकासाठी साखर 2 कप, पाणी 1 आणि अर्धा कप, वेलची पूड 1 अर्धा टीस्पून, गुलाब पाणी केवडा 1 टीस्पून, केशर 8 ते 10 काड्या. पाक तयार करा. कढईत साखर व पाणी घालून उकळायला ठेवा. 5 ते 7 मिनिटे उकळल्यावर एकतारी पाक तयार करा. वेलची पूड, केशर, गुलाब पाणी घाला. पाक गरमच ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. पाक जास्त घट्ट किंवा पातळ नसावा. एकतारीच परफेक्ट. गुलाबजामुन पीठ मळणे: मावा हाताने छान गुळगुळीत करा. त्यात मैदा, कॉर्नफ्लॉवर, बेकिंग सोडा घाला. हलक्या हाताने मिक्स करा. थोडं थोडं दूध घालून मऊ, क्रॅक न येणारी पीठ मळा. जास्त मळू नका. गोळे बनवणे: हाताला थोडं तूप लावा. लहान स्मूथ गोळे तयार करा. कुठेही भेगा राहू देऊ नका. तळणे: गोल्डन सिक्रेट: कढईत तेल तूप मध्यम आचेवर गरम करा. आधी एक गोळा टाकून चेक करा. सगळे गोळे टाकून हळूहळू फिरवत तळा. रंग गडद सोनेरी झाला की काढा. जास्त गरम तेल जामुन फुटतात. कमी गरम तेल जामुन पाकात सोडणे: गरम पाकात लगेच गरम गुलाबजामुन सोडा. किमान 1-2 तास भिजू द्या. आकाराने डबल होऊन स्पॉंजी होतील. परफेक्ट गुलाबजामुनसाठी खास टिप्स: मावा ताजा असावा. बेकिंग सोडा खूप कमी. पीठ कोरडे किंवा चिकट नसावं. तळताना संयम ठेवा. पाक आणि जामुन दोन्ही गरम असावेत. कॉमन चुका: जास्त मैदा जामुन कडक, थंड पाक जामुन आतून गोड होत नाही. जास्त आच, रंग पटकन काळा. सर्व्हिंग आयडिया: वरून केशर दूध, व्हॅनिला आईस्क्रीम सोबत सणासाठी ड्रायफ्रूट गार्निश.